दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण अशीच परिस्थिती आज सकाळपासूनच इंधनाची टंचाई बघायला मिळते। शहरातील अनेक महत्त्वाच्या पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत। जालना रोडवर राज पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग लागलेली आहे आणि ही गर्दी पाहता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। पोलिसांच्या निगराणीखाली एक एक वाहनांमध्ये इंधन भरून पुढे सोडलं जात आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळपासूनच इंधनाचा जो आहे तर टंचाई जाणवत आहे आणि आपण बघतोय जालना रोडवर तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरची ही रांग लागली। आपण 7 हिल परिसरात आहे आणि या ठिकाणी एकाच पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध असल्याने अशी गर्दी पाहायला मिळते। अक्षरशः पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले, पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पेट्रोल पंपाच्या या सगळ्या याच्यावर रांगा देखरेखीसाठी किंवा इथे बंदोबस्तासाठी पोलीस लावलेले। आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया कुठपर्यंत ही रांग आहे। थेट आपण बघतोय की पेट्रोल पंपापर्यंत 1 ते 1.5 किलोमीटरची ही मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। सोबतच अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, लोकांची गर्दी वाढते म्हणून अशा पद्धतीने लाठी घेऊन अक्षरशः पोलीस या ठिकाणी उभं राहिलेले आहे आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन याची देखभाल करतात। किती कर्मचारी आहेत इथं? 8 ते 10 कर्मचारी आहेत। बरं, काय तुमचं काम आहे? म्हणजे इथं काय कशासाठी बंदोबस्त दिला? इथे डिझेल आणि पेट्रोलसाठी लाईन लागलेली आहे, व्यवस्थित लाईन लावून सगळ्यांचं पेट्रोल भरलं म्हणजे लोक गर्दी करतायत। गर्दी करतात। आपण बघतोय की गर्दी होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा पद्धतीने पेट्रोल पंपांवर पोलिसांचा बंदोबस्त आता संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय। आपण थेट पंपावर जाऊन बघूया। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी इंधन भरलं जातंय तिथे देखील एक लाठी घेऊन पोलीस कर्मचारी उभा करण्यात आलाय, जेणेकरून लोकांनी वाद घालू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे। कारण अनेक ठिकाणी इंधन मिळत नाहीये। संभाजीनगरच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, इंधन मिळत नाहीये। अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता गर्दी जिथे पेट्रोल आहे तिथे वाढते, लोक वाद घालतायत आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावला जातो। हे बघा, आपण बघतो पेट्रोल पंपाच्या चालकांसोबत लोक असं वाद घालतात आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी बाजूला मंत्री येणार होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी होणार होती, त्यामुळे तात्काळ या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने रांगा लागलेल्या आहे आणि आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अशा पद्धतीने बंदोबस्त लावताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता इंधन टंचाई जाणवू लागली आणि त्यामुळे पंपांवर गर्दी देखील वाढते। अनेक ठिकाणी पंप आता बंद देखील पडलेले आहे। प्रशासन मात्र पुरवठा सुरू असल्याचा दावा करतोय, मात्र पेट्रोल पंप चालकांकडून इंधन कमी येत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे कोण खोटं बोलतोय कोण खरं बोलतोय हे कळणं अवघड आहे। मात्र लोकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते। हे बघा, काय 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 म्हणणं आहे तुमचं? हा इकून टाक। काय झालंय? 6 वाजल्यापासून नंबर लावलेला आहे, 5 वाजल्यापासून नंबरच येईना अजून पंपावर डिझेलला। जाऊन संताप व्यक्त केला जातोय आणि अशीच परिस्थिती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते। राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।